तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज स्पेशली संडे आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे गुड्डूकडे. म्हणजे आता आम्ही कोचीला चाललो आहे. तर 1-1.5 तास लागतील आम्हाला तिथं जायला, कारण रस्त्यामध्ये ट्रॅफिकसुद्धा आहे आणि आता रस्त्याचं कामसुद्धा सुरू आहे, त्यामुळे जरा वेळ लागतो आहे जायला. मस्त इथलं वातावरणसुद्धा आहे आणि रस्त्याचा व्ह्यू बघा, छान व्ह्यू आहे. कोचीला जाताना असा हा रस्ता आणि आसपासचा परिसर मस्त दिसतो बघायला. असं वाटतं म्हणजे डोळ्यांना असं वाटतं की बघतच राहावं. केरलाविषयी काय आणि किती बोलावं हेच कळत नाही, कारण भरपूर असं बोलण्यासारखं आहे केरलाविषयी. बोलेल तेवढं कमीच आहे खरं तर. तर इथं पहा की आम्ही इथं आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आणि बरेच हॉटेलमध्ये आम्ही बघितलं येताना, पण गॅसच्या प्रॉब्लेममुळे नाश्ता भेटत नव्हता. बरीचशी हॉटेल बंद होती. तर आता फायनली इथं एक हॉटेल सुरू होतं. म्हटलं चला आता भूक लागली आणि जेवणावर आम्ही तुटून पडलो आहे, कारण की आत्ता 11:30 वाजले. सकाळपासून आम्ही काही नाश्ता केला नाही. सकाळी आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो आणि नंतर घरी आलो आणि नंतर गुडूकडे जाण्याचा आम्ही अगोदरच प्लॅन केला होता. आधीला पण सुट्टी लागली आहे, म्हटलं गुडूला तिथून घेऊन फिरून थोडंसं यावं, म्हणजे आधीला पण भारी वाटेल आणि गुडूला पण भारी वाटेल. आता सुट्टी आहे आधीला, म्हणजे त्याची बोर्ड एक्झाम झाली, बराचसा स्ट्रेस त्याचा कमी झाला, त्यामुळे आता रिलॅक्स फिरायचंच आहे. तर आम्ही इथं अमृता मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलो आहे. तर हे बघा, कॅम्पसच्या आत आल्यानंतर असं हे इथला व्ह्यू आहे आणि याचा डिटेल व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे, त्यामुळे काही माहिती वगैरे सांगितलेली नाही, जस्ट थोडासा व्ह्यू तुम्हाला मी दाखवला आहे. आणि इथं आम्ही आता हॉस्टेलच्या बाहेर उभारलो होतो, परमिशन वगैरे घेतली आणि आता आतमध्ये चाललो आहे, कारण इथं जास्त स्ट्रिक्ट आहे, सगळं काही फॉलो करावं लागतं आणि नंतरच मग आतमध्ये सोडतात. तर आता गुड्डू पण आली आणि आता जस्ट आम्ही इथून निघणारच आहे. आणि गुड्डूला आम्ही अगोदरच सांगितलं होतं की आवरून बस, आम्ही येणार आहे. तर आता आमचं ठरलंच नाही की कुठे जायचं आहे, कुठे जायचं प्लॅन आहे ते आम्ही काहीच ठरवलं नाही. जस्ट म्हटलं की बघू आता गुड्डू आल्यानंतर सगळे एकत्र बसल्यावर बघू कुठं जायचं ते. आमचं सुरू होतं इकडे जायचं तिकडे जायचं, ह्या ठिकाणी जाऊया त्या ठिकाणी, आणि एक आधीचं वेगळं मत, गुड्डूचं वेगळं मत. नंतर मग आम्ही फायनल केलं की मग लुलू मॉलमध्ये जाऊन जस्ट शॉपिंग वगैरे करून येऊया, म्हणून नंतर आता लुलू मॉलमध्येच जाणार आहे. आणि तिथं फिरल्यानंतर जेवण वगैरे करून नंतर मग आम्ही घरी येणार आणि गुडूला हॉस्टेलवर सोडणार, असं हे आहे. आणि कोचीमध्ये शॉपिंग करण्यासाठी भरपूर काही आहे, बेस्ट ठिकाण आहे. इथं तुम्ही कोचीमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटीची म्हणेल तशी, म्हणजे कोणत्याही रेंजची म्हटलं तर इथे कपड्याची शॉपिंग तुम्ही करू शकताय. मसाले फ्रेश भेटतात, बरंचसं काही इथं कोचीमध्ये भेटतं. तर आम्ही लुलू मॉलमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं पार्किंगसाठी ना जास्त वेळ लागतो, म्हणजे गर्दी भरपूर असते इथे. कधीही या तुम्ही, भरपूर गर्दी असते. आणि ह्या मॉलचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्यामुळे आज काही मी डिटेल व्हिडिओ काढत नाही, जस्ट आम्ही इथं आलो आहे त्याचा ब्लॉग मी काढलेला आहे. गाडी पार्क केली आणि आता आतमध्ये जाणार आहे. पहिल्यांदा आम्ही इथं आलतो ना, म्हणजे लुलू मॉल सुरू झालता त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा आलो, तेव्हा गाडी पार्क केलेली ते ठिकाणच आम्ही विसरलो होतो. म्हणजे आम्ही इथं खांबावरती जो नंबर असतो BL किंवा B18 असा काही ना काही नंबर असतो, तो आम्ही नंबर काय आम्ही बघितला नाही, कारण आता लुलू मॉल नवीन झालं आहे. एक्साइटमेंट एवढी होती की कधी एकदा मॉल बघतोय असं झालेलं, त्यामुळे त्याकडे आम्ही लक्षच दिलं नाही. तसंच आम्ही आलो, फिरलो, भरपूर फिरलो. नंतर बाहेर आल्यानंतर समजेना कुठे जायचं आहे, कारण की आम्ही नंबरच बघितला नव्हता. तरी बरं मोबाईलमध्ये सगळं सेट केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला गाडी आमची सापडली लगेचच. तर आता बघा, आम्ही वरती चाललो डायरेक्ट. गुड्डू म्हणत होती की एका शॉपमध्ये तिला जायचं आहे, कारण तिथं बरंचसं काही भेटतं. तेच शॉप आम्ही बघत होतो. तर आता फायनली ते दुकानसुद्धा आम्हाला दिसलं आणि म्हटलं की आता जाऊया त्या दुकानामध्ये. आणि लुलू मॉलमध्ये तुम्ही जस्ट आला ना, तरी दिवस कसा जातो तेच कळत नाही. भरपूर इथं शॉपिंगसाठी पण आहे, बघण्यासाठी पण आहे. जस्ट इथे येऊन फिरत बसलं तरीसुद्धा टाईम लगेचच जातो. मस्त वाटतं, पण इथं आल्यानंतर मस्त वाईब येते. आम्हाला आवडतं खरं लुलू मॉलमध्ये यायला, आम्ही येतो नेहमी. आणि इथूनच बरीचशी म्हणजे भाजीपाला वगैरे आम्ही नेतो, कारण इथं भाजीपाला सगळ्या प्रकारचा भेटतो. भाजीपाला म्हणा, काही ग्रोसरीचे आयटम असतील तर आम्ही बरंचसं बाजार इथून नेत असतो. पण आज आम्ही काहीच घेणार नाही, जस्ट फिरण्यासाठी आलो आहे. तर हे बघा, लुलू मॉलच्या आतच फिश मार्केट आहे, सेक्शन आहेत वेगवेगळे. आणि इथं या लुलू हायपर मार्केटमध्ये आलं ना,
आपल्याला जे पाहिजे ते भेटतं. काहीसुद्धा नाही असं नसतं. इथे सगळंच भेटतं. म्हणजे काहीही असू द्या, भांडी असू द्यात, ग्रॉसरी आयटम असू द्यात, खाण्याचे पदार्थ असू द्यात, सगळं काही इथं भेटतं आणि ते पण जास्त असं महाग आहे असं नाही. म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये असतं. आपण घेऊ शकेल अशा प्राईजमध्ये असतं. तर इथं प्राईजसुद्धा आहेत बघा. बरेचसे ऑफर चाललेले असतात. लुलू मॉलमध्ये नेहमीच ऑफर भरपूर असतात. म्हणजे इथं कॉस्टली पण भरपूर आहे. पण इथं लुलू हायपर मार्केटमध्ये आलं ना, तर इथं ऑफर भरपूर चालू असतात नेहमी काही ना काही. आणि इथं पाहू शकताय मिठाईचे वेगवेगळे प्रकार भरपूर आहेत. मी जस्ट थोडंसं काढलेलं इथं आल्यानंतर. आणि वेगवेगळ्या फ्लेवरचं व्हरायटीचं केक इथं होतं. आम्हाला जे खायचं होतं ते घेतलं इथून आणि म्हटलं की वरती जाऊन सगळ्यात वरती फूड कोर्ट आहे, त्या ठिकाणी जाऊन खायचं असं आम्ही प्लॅन केला होता. तर मुलांना चिकन रोल वगैरे पाहिजे होता, त्यांनी तो घेतला आणि भरपूर गर्दी आहे. त्यामुळे म्हटलं की आता बिल कसं करायचं, कारण थोडंसं आम्ही साहित्य घेतलेलं, त्यासाठी एवढा वेळ वेट करावा लागणार आहे आपल्याला. नंबरच येत नव्हता. बऱ्याच वेळा आम्ही लाईनमध्ये उभारलो आणि नंतर फायनली आमचा नंबर आला. म्हटलं हे घेतलं नसतं तर चाललं असतं, कारण तेवढाच टाईम वाचला असता. तर बराचसा वेळ आमचा इथंच लुलू हायपर मार्केटमध्येच गेला. आणि खरं सांगायचं तर लुलू मॉलविषयी किंवा केरलाविषयी सांगाल तेवढं कमीच आहे. केरला एक असं ठिकाण आहे की इथं आल्यानंतर प्रत्येकालाच आवडतं. फिरण्यासाठी भरपूर काही आहे इथं, शॉपिंग करण्यासाठी भरपूर आहे. विशेष म्हणजे मंदिरं मोठी मोठी इथं आहेत. म्हणजे केरलाविषयी आपण बोलल तेवढं कमीच आहे. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की भारतातील नैऋत्य किनारपट्टीवर वसलेलं, निसर्ग सौंदर्यानं बहरलेलं हे एक शहर आहे, सिटी आहे. हे एक राज्य आहे आणि इथं साक्षरतेचं प्रमाणसुद्धा जास्त आहे आणि आरोग्य व्यवस्थापनासाठी खरं तर हे प्रसिद्ध राज्य आहे. आणि केरळमध्ये मल्याळम भाषा बोलली जाते, पण जास्त करून मल्याळम आणि इंग्रजी ह्या दोनच भाषेला प्राधान्य दिलं जातं. हिंदी जास्त कोण बोलत नाही. जास्तच लोकांना हिंदी समजतसुद्धा नाही. केरलामध्ये आला ना, तुम्हाला जास्त करून इंग्लिश आणि मल्याळम बोलणारी लोकच जास्त दिसतील. तर हे बघा, आम्ही लुलू हायपर मार्केटमधून बरंचसं काही घेतलेलं होतं, जे काही आम्हाला आवडतं ते फक्त. आणि इथे येऊन आम्ही मस्त जेवण करतो आहे. म्हणजे हे दुपारचं आहे, 3:30 वाजलेत आता. आणि म्हटलं की पोट भरून खाऊया आणि नंतर मग पुढचा प्लॅन. गर्दी पण इथं प्रचंड आहे, भरपूर गर्दी होती. टेबलसुद्धा आम्हाला लवकर भेटत नव्हता. तरी बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो आणि लास्ट फायनल टेबल पण भेटला. जेवण केलं पोट भरून आणि आता रिटर्न आता खाली चाललो आहे. चला आजचा चांगला विचार बघूया. लाईफ जगताना नेहमी पॉझिटिव्ह विचार करत करत प्रत्येक एक पाऊल आपण टाकायचं असतं. मग कसंही होऊ द्या, काहीही होऊ द्या, विचार फक्त पॉझिटिव्हच करायचा असतो. पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे काय होतं की आपलं मन हॅपी राहतं आणि आपण चांगला चांगला विचार करू शकतो. प्रगतीच्या दृष्टीने आपण एक एक पाऊल उचलू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याच्यानं होत नाही, तसाच विचार केला तर काहीच घडू शकणार नाही. त्यासाठी फक्त सकारात्मकता मनामध्ये ठेवा, हीच यशाची पहिली पायरी असते. म्हणून सदैव मनामध्ये हेच वाक्य ठेवा की पॉझिटिव्ह राहणं म्हणजेच आपण यशाकडे जाणं असं आहे. असं फक्त मनामध्ये ठेवायला पाहिजे. छोटंसं एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगते की कसं असतं बघा, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण पावसात थांबण्याचं धाडस नक्कीच देऊ शकते. म्हणजे छत्री पावसाला थांबवू शकली नसली तरी छत्रीमुळे आपण पावसात उभा राहू शकतो. हा आत्मविश्वास आपल्याला छत्री देते. तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतं. त्यासाठी आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि चांगला विचार करत राहायचं. तेव्हा नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहिल्यामुळे आयुष्यसुद्धा जास्त फुलतं आणि लाईफमध्ये घडतं ते सगळं चांगलंच घडतं आहे, हाच विचार करा. की असा जर विचार केला तर कितीही संकटे आले तरीसुद्धा तुम्ही अजिबात तुमचा जो एम आहे म्हणजे ध्येय तुम्ही सोडणार नाही आणि डगमगणारसुद्धा नाही. तर बघा, आता फायनली आम्ही इथं हॉस्टेलवर पोहोचलो आहे. लुलू मॉल फिरलो, जेवण केलं आणि आता गुडूला सोडायला आलो तर पाऊस आला आहे. आता पाहू शकताय तुम्ही की किती ऊन पडतं नेहमी रोजच. आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि ह्याच्यातसुद्धा केरलामध्ये पाऊस आला आहे. किती म्हणजे अजब गोष्ट आहे. इथे कधीही पाऊस येतो, मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते, कधीही पाऊस येतो आणि कधीही ऊन येतं. तर
इथं हमेशा पाऊस येऊ द्या किंवा ऊन येऊ द्या, सगळ्यांकडे छत्री असते म्हणजे असतेच. आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांकडे छत्री असतेच. तर कसं आहे माहिती आहे का, इथं उन्हात सुद्धा छत्री घेतात आणि पावसात सुद्धा छत्री घेतात. म्हणजे इथं ऊन असलं तरी त्यांच्याकडे छत्री असतेच आणि पाऊस असला तरी असते. त्यामुळे 12ही महिने त्यांच्या हातामध्ये पर्समध्ये छत्री असते म्हणजे असतेच. आणि ही एक केरळाची गोष्ट मला पहिल्यापासून खरं मस्त वाटते. म्हणजे किती प्रोटेक्शन स्वतःसाठी किती सगळं काही त्यांच्या पर्समध्ये ठेव सगळ्यांकडेच असते बरं का. तर आता हॉस्टेलच्या समोर आलो आहे आम्ही आणि 2-3 दिवसांनी अजून गुडूला सुट्टी लागणारच आहे. त्यावेळेससुद्धा ती घरी येणार आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे ब्लॉग आणि महाराष्ट्राचे ब्लॉगसुद्धा बघायला भेटतील. म्हणजे तर आता गुडूला सोडलं आणि नंतर आम्ही वापस घरी चाललो होतो. पाऊस सुरू होता त्यामुळे मी काही रस्त्याचा व्ह्यू काढलेला नाही. आणि आता पतीचे म्हटलं की जेवण करून घेऊया, कुणालाच एवढी भूक नव्हती. मग म्हटलं की हलकं फुलकं काहीतरी खावं. त्यासाठी या ठिकाणी आलो होतो. ऑर्डर वगैरे सांगितली आणि तेवढ्यात पतीजींचे फ्रेंड्स, त्यांची फॅमिली वगैरे आली. सगळ्यांशी मस्त गप्पा झाल्या आणि इथं आम्ही पाणीपुरी खाल्ली, चपाती रोल घेतला होता, चिकन चपाती रोल, एग चपाती रोल, असं रोलचं वेगवेगळे प्रकार होतं. मस्त वाटलं आणि संडेचा हा दिवस कसा गेला कळलासुद्धा नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.